नमस्कार मित्रांनो, मी आहे मनोज आणि स्वागत आहे तुमचं मनोज पाटील या ब्लॉग चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र या राज्यात एकूण 7 आश्चर्य आहेत. त्यापैकी अजिंठा लेणी हे एक 7वं आश्चर्य आहे. तर आज मी असं ठरवलंय की मी आणि माझे वडील अजिंठा लेणी पाहण्यासाठी जात आहोत आम्ही आज. आणि जळगाव पासून फक्त 60 किलोमीटरच्या अंतरावर अजिंठा लेणी हे 7वं आश्चर्य म्हणजे एक प्रकारचं आश्चर्य आहे. तर चला तर मग अजिंठा लेणी पाहायला. हम्म. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही अजिंठा लेणीच्या जवळ सह्याद्रीच्या पायथ्याशी आलेलो आहे. आणि बऱ्याच दिवसापासून अजिंठा कुठे आहे, लेणी कुठे आहे, काय आहे तिथे अशी एक इच्छा होती. तर म्हणून गुरुजींनी पुस्तकामध्ये शिकवलेलं होतं, बऱ्याच लोकांकडून अनुभव आला, लोकांकडून ऐकलं होतं. परंतु आज योगाने एक त्या ठिकाणी येण्याचा प्रसंग आपले माझे चिरंजीव मनोज पाटील यांनी मला आग्रह केला आणि आम्ही योगायोगाने तेथे आलेलो आहोत. चला तर मग आता प्रत्यक्ष जाऊया, पाहूया काय तेथे किती आनंदाचे क्षण आहेत, काय आहे पाहण्यासाठी आपण आता तेथे जाऊया. आम्ही जवळजवळ रस्त्यावरही आहोत. आता जळगाव पासून 7 किलोमीटर अंतरावर ते अजिंठा लेणी आहे. आणि आता अंतरावर काही जास्त विशेष नाही. आता पुढे जातो आणि या तुम्ही पण या आणि तुम्हाला पण दाखवतो. आणि आता नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मनोज आबा या युट्यूब चॅनलच्या ब्लॉगमध्ये. आम्ही या अजिंठा लेणीच्या म्हणजे तेवढं पायथ्याशी आलेलो आहोत. आणि बऱ्याच दिवसापासून अजिंठा लेणी कुठे आहे, कशी आहे ते पाहण्याची एक इच्छा होती. आणि तसंच पुस्तकाच्या माध्यमातून बुद्धीने शिकवलेलं होतं, काही मी वाचलेलं होतं किंवा काही अनुभव वालाने सांगितलं होतं. परंतु आज योगान योगकन आम्ही या ठिकाणी येथे आलेलो आहोत. या पर्वताजवळ ते रम्य वातावरण आणि या ठिकाणी आता आम्ही पुढे जाणार आहोत. आणि या अजिंठा लेणीबद्दल जर सांगायचं झालं तर हा मोठा इतिहास आहे, मोठा इतिहास आहे. काही जास्त विशेष लांब नाही. जळगाव पासून 7 किलोमीटर अंतरावर आपल्या जवळही आहे, अंतरावर 7 किलोमीटर अंतरावर आहे ते. आता चला तर मग आता पुढे जाऊ आणि प्रत्यक्ष पाहू. चल. मेन जो गेट आहे त्या ठिकाणी आलेलो आहे आणि आता पुढे प्रवेश करणार आहोत. आणि तेथे जाऊन मग सगळी माहितगिरी वगैरे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पण समजेल किंवा आम्हाला पण प्रत्यक्ष जाऊया पुढे. प्रवेशद्वार आहे आणि आपण आता मध्ये एंट्री जाणार आहोत. आणि इथून आता घेतलेला आहे आणि मध्ये प्रवेश केलेला आहे. बरेचसे लोक येत आहेत, जात आहेत आणि फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दूरदूरचे बरेच पर्यटक येतात. आलेलो आहोत आणि खाली प्रवेश केलेला आहे. हे अशा पायऱ्या या ठिकाणी बनवलेल्या आहेत आणि आता खाली आता मध्ये जाऊन व्यवस्थित दर्शन घेऊ आणि पाहू कसं आहे ते काय आहे. सर्व प्रकारचे हे दुकाने करतात. काही अशा बऱ्याचशा वस्तू आहेत नवीन नवीन आणि तेथे मग ते लोक ठिकाणी असे वस्तू लावलेले असतात विक्रीसाठी आणि मग लोक पर्यटक खरेदी करतात. हे चष्मे आहेत, तसं तर मी चष्मा लावलेलाही आहे तो काही नाही. आणि सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी दुकानं सजलेली आहेत. या ठिकाणी पाहिजे ते सर्व विक्रीसाठी काही भारी भारी वस्तू, शोच्या वस्तू, काही लाल
छोट्या मुलांसाठी, काही स्त्रियांसाठी अशा बऱ्याचशा वस्तू येथे या मार्केटमध्ये आपला बाजारमध्ये लावलेल्या आहेत. आणि अगदी म्हणजे सर्व जास्त हिरवळ आहे आणि एक झाडांची एक शोभा म्हणून प्रत्येक झाडाचा सुद्धा उपयोग केलेला आहे आणि त्याची कटाई वगैरे करून त्याला सुद्धा एक चांगल्या प्रकारे आकार दिलेला आहे. आणि एक त्याच्यामध्येच ते पर्यटनमध्ये आकर्षक असं बरोबर बसवलेलं आहे. चला तर मग आता आपण जवळजवळ म्हणजे जवळ आलेलो आहे. चला आता बसकडे जाऊया आणि सर्व पाहूया. एकदम म्हणजे कसं सजवलेलं आहे, सर्व प्रकारची झाडे, फुले वगैरे. आपल्या परिसरामध्ये थोडीशी झाडी होती, परंतु थोडंसं आता म्हणजे त्याची तोडून थोडंसं पातळ झालेलं आहे. परंतु या ठिकाणी एक सरकारचे देखील लक्ष आहे, काही कर्मचाऱ्यांचे बी लक्ष आहे आणि काही पर्यटक स्वतः कार्य घेतात, काही यातले शासकीय जे असतील ते. आणि अशा याच्यातून हा एक पर्यटन स्थळ. आणि मी एक हरवून गेलो येथे आल्यावर, काय पाहण्यासारखं आहे. आणि मी तर म्हणतो शक्य असल्यास वेळ काढा, नका कुठेही बाकीच्या ठिकाणी जाऊ. काही की आपण आज जाऊ उद्या जाऊ असं चालणार नाही किंवा करता बी येणार नाही. तुम्ही काहीतरी टाइम काढा, वेळ काढा, काहीतरी एखादा दिवस निवडा आणि प्रत्यक्ष या ठिकाणी पाहून या, भेट देऊन द्या. तुम्ही पाहण्यासारखं आहे, फारच सुंदर. म्हणजे की असं एकदम मनाला असं वाटतं की मन भरून गेलेलं आहे. सुरुवात इथून अशी आहे. आणि आता मध्ये जातो आहे. आपली सर्व पाहतो एक चांगल्या प्रकारे देखभाल केलेली आहे. वातावरण या ठिकाणी आणि सर्व सुविधा, अगदी रम्य शांत वातावरण. काही कोणी एकमेकापासून काही त्रास नाही, काही नाही. ते व्यवस्थितपणे पहा. एक ओढा आहे, हा लाकडाने बनवलेला छोटासा पूल आहे. आणि असं या ठिकाणी रांग लागलेली आहे आणि त्याच्या जवळ आम्ही आलेलो आहोत. आता यातून मी पहिल्यांदा आलेलो आहे आणि त्याच्यामुळे एकदम येथे आल्यावरच पूर्ण माहिती समजेल आणि समजवण्याचा प्रयत्न करतो. खरं तर काय आहे, कसं आहे, कुठून जावं लागतं हे सुद्धा मी पहिल्यांदा आल्यामुळे आम्हाला सुद्धा थोडंसं नवीन विशेषच वाटतं आहे. चला जरा मग आता लाईनमध्ये उभे राहून या ठिकाणी बसवर जाण्यासाठी रांगा लागलेल्या आहेत. आता आम्ही शेवटही उभे आहेत आणि आता येथून आमच्या रांग लागलेली आहे. आणि ही रांग पाहून असं वाटतं, मी बऱ्याचशा ठिकाणी काही कामानिमित्त रेशनची रांग, काही कागदपत्राची आपण काहीतरी कुठेतरी बनवतो, लाडकी बहीण यांची रांग, कुठे बी तर येते बी रांग. मला तर असं वाटतं कदाचित नंबर लागतो का नाही लागतो का असंच गरीब फिरावं लागतं, ते आता लवकर समजेल. असं चालू आहे. बस चाल ठेव तू. ते केव्हापासून जवळजवळ अर्धा तास होऊन गेला लाईनमध्ये जायचं. अजून आम्ही आज रविवार असल्यामुळे आम्ही एक थोडी देवाने बी उघड झालेली आहे, त्याच्यामुळे पाहणाऱ्यांची संख्या जास्त दिसते. थोडी भूक लागून गेली होती, त्याच्यामुळे काकडी घेतली. मला असं वाटलं 500 रुपयामध्ये मिळून जाईल, परंतु 25 रुपयामध्ये मिळालेली आहे ही काकडी, एवढी काकडी. आणि आपल्या पिंपरी किंवा धरणगाव या बाजारामध्ये या
काही वाटते जंगली प्राणी जर आला बिबट्या येऊन द्या तर कुठे पडायचं किंवा कुठे जपायचं हा मी हे शोधतोय. त्याला मला असं थोडस वाटतं झालं भीती. आमच्या जंगलपर्यंत बिबट्या पोचून जातो तर येते काय त्याचं पाहायला अजून त्याच्यामुळं ओके आता इथपर्यंत पोहोचलेलो आहे आणि आता जवळजवळ म्हणजे इथून पाहण्याची सुरुवात झालेली आहे. चला तर मग वर जाऊया आणि पाहू. जे काही चालू शकत नाही किंवा ज्यांना काही चाललं जात नाही किंवा काही आजारी असेल त्याच्यासाठी हे एक खुर्चीवर अशी सुविधा केलेली आहे. त्याचे पैसे किंवा 500 रुपये असं 200 रुपये 500 रुपये असं पैसे द्यावं लागतात आणि मग ते लोक आपल्याला ते जे घेऊन जाणार आहे ते बरोबर घेऊन जातात. जर तुमची खरोखर पाहण्याची इच्छा असेल तर मग ते सुद्धा ते करावं लागतं. आणि फार उंचावर आता चढण्याची सुरुवात केलेली आहे. शक्यतोवर वजन टाळावं कारण चाललं जात नाही आणि आणखी परत वजन म्हणजे हे फार हे आहे. त्याच्यामुळे वजन काही घ्यायचे नाही. तो येण्याचा मार्ग आहे इकडे नाही या. अरे हा हे पहा आणि असं या ठिकाणी अगदी चाललं जात नाही रस्ता असल्यामुळे. परंतु अशी काही सुविधा नाही. इकडे तिकडे सगळं मोकळं आहे. किती किती उंचावर पर्वत आणि तेवढ्या पर्वतावर कशी झाडांची रचना केलेली आहे हे तर मला समजत नाही. अगदी झाडं अगदी फुलावर आलेली आहेत. पावसाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे सर्व काही आम्ही जावं लागतं आणि असं नाही पर्यंत गाडी जात नाही आणि चालायला काही जात नाही. Say something. Say talk with you. What is your name? My name is Hiro. Where you? Oh, Hiro. Where you from? Japan. Hiro. Japan? Yeah. Oh, yeah. Glad. Say glad. My Indian film Hero. Sir, say welcome in India. Welcome. I am from India. This is my Welcome. welcome. Thank Check you. Okay, thank you, sir. एक पर्यटक म्हणजे ते जपानचे त्याच्याशी थोडीशी चर्चा झाली. हात मिळवणूक झाली आणि आम्ही एकमेकांशी बोललो. आता आपल्याला काही इंग्रजी वगैरे येत नाही परंतु त्याने सुद्धा ते वेळी वाकडी इंग्रजी 2 शब्द बोललो आणि त्याने सुद्धा त्याच्या ओठावर सुद्धा हसू आणून दिलं आणि हसवूनच दिलं. असं एक एखादा चित्रपटाची जी शूटिंग वगैरे झाली असेल एखादं कलाकार वगैरे त्याची भेट दिलेली असेल असं हे खाली जर गेलं आता हा इकडचा भाग एवढा खोल आहे की जवळजवळ 25 फूट परंतु तिकडे बघा खूप तिकडे तुमची गुफा दिसण्याची सुरुवात होऊन जाते.
चौथ्या ठिकाणी आलेलो आहे. आणि आवा म्हातारा झाडावर बसलेला आहे. ते आणि ते अशा प्रकारे अरे बापरे, एवढ्या मध्ये ते असे बसलेले असतात आणि लोकांकडे पाहत असतात. ते काही जर वस्तू दिसली त्यांना तर ते लगेच आक्रमक होऊन निष्ठवण्याचा प्रयत्न करतात. काय पाहावं, किती पाहावं, कसं पाहावं. वर पहा, वर झाड आणि मध्ये दगड आणि खाली एवढं कोरीव काम. त्यावेळी त्या एका कलाकारांनी किंवा त्या शक्तिशाली लोकांनी कसं केलं असेल, किती डोकं चालवलेलं असेल असे करण्यासाठी. एक हा तो हा जा. आम्ही जाणार. तुम्ही असं काय द्या. तर आता हे इथपर्यंत पाहून घ्यायला जे हवा संपलेला आहे. आता वर आता पुढे तुमचे पाहायचे केलेलं आहे. ते सर्व दगडात कोरीव काम केलेलं आहे, अगदी परफेक्ट.
तुम्हीच देखील सुद्धा
छत्री सारखीच सगळं सारखं काही नको फरक नाही. काही वेगळी. Sir, welcome in India. Glad to meet you, sir. Sir, where are you from? Egypt. Egypt. Oh, Egyptian philosophy is very great, sir. Yeah, Yes. Welcome in India, sir. Thank you so much. Father, you want to talk with you, sir? Something? Yes, say something. Welcome, say welcome. वेलकम. Thank you so much. Thank you so much. Glad to meet you. Say glad to. It's No okay. English. I'm happy in India. Thank you for the hospitality. Okay. Thank you so much. Welcome, sir. I Warm love welcome. India. Have a good day, sir. Thank you so much. Okay. Thank Bye. so See you. much. Bye bye. Bye. Bye bye. Okay. गैर Say something to welcome in India. Welcome. Have a good day, sir. No problem, na? No facing problem. You looking celebrity couple, sir. You are looking cool both. 1 second. Actually, he's a YouTuber, sir. Sir, where are you from? Germany. Germany. Okay. Say welcome to in India. Glad to meet you. Have a good day, sir. Okay, bye. हा, नमस्कार मंडळी. आता आम्ही इतक्या दूर लांबून आलेलो आहे आणि एवढे असे मेहनत करून व्हिडिओ बनवलेले आहेत. आणि जर खरोखर जर तुम्हाला पसंत पडतील किंवा तुम्हाला आवडतील तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला बी बरं वाटेल आणि आम्हाला बी बरं वाटेल. एवढं आम्ही आता येथून व्हिडिओ आता आम्ही फक्त व्हिडिओ टाकून देऊ. आता ते पाहणं न पाहणं, पसंत करणं न करणं ते तुमच्या मनावर आहे. आम्ही आमचं काम करून दिलेलं आहे. एवढं आता संपवतो आणि आता आम्ही थोडंफार आहे